अध्यात्माची सुरुवात किंवा अध्यात्माचा ओनामा. आपल्याला जर आध्यात्मिकता प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रथम मनाशी चाललेला लपंडाव सोडून दिला पाहिजे. अप्रामाणिकपणा, आत्मवंचना टाकली पाहिजे. आपल्यापैकी किती जण हे सत्य अनुसरतील? हे आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही का? आपल्याला ज्ञान नाही हे याचे कारण आहे का? जेवढे आवश्यक त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त ज्ञान आहे, हीच याची मुख्य अडचण आहे. याचे अगदी साधे कारण आपले रक्त पाण्यासारखे पातळ आहे. आपली मने, मेंदू कुजलेले आहेत आणि शरीर दुर्बल बनले आहेत. याचाच परिणाम बाबा बुवाच्या भूलथापाला बळी पडण्यात होत असतो. बुवांची फसवेगिरी आपणास माहीत नाही का? अविचारातून उद्भवलेल्या परिस्थितीतून प्रत्येक वेळी धोके निर्माण झालेले आहेत व वेळोवेळी विपत्तीचे धक्के खावे लागले आहेत. पुराणांनी सांगितलेल्या स्वर्ग नरकाच्या चिखलात खेळत बसू नका. लक्षात ठेवले पाहिजे की तो चिखल लहान मुलांसाठी आहे. आपण प्रौढ आहोत, तेव्हा त्यातून निघून स्वच्छ हातपाय धुवून शुद्ध मानवता वादाकडे आले पाहिजे. शुद्ध, सात्विक आणि सत्य विचार आपणास ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतो. तो हाताला धरून घेऊन जातो व तीरावर उभे राहून आत आनंदाच्या महासागरात उडी घेण्यास सांगतो. तो विचार समजावून घेतला पाहिजे. उगीच गप्पांच्या आणि थापांच्या मागे लागण्यात काय हासिल आहे? उगीच कोणाच्याही सांगण्यावरून त्याचा स्वीकार करू नये. स्वतःच्या बुद्धीला अनाग्रही करून विवेकाने विचार करून सत्य धर्माचा स्वीकार करावा. महान ऋषींच्या प्रज्ञेने प्रकाशित केलेला धर्म आपणास अंतिम साध्य दाखवतो. जीवनातील मूल्य मिळवून देतो. तो धर्म असतो. उगीच आंधळ्याप्रमाणे एकमेकांचे अनुकरण करून मेंढराप्रमाणे पुढचा करतो म्हणून आपण करायचे हे अनाकलनीय तर्कशास्त्र फेकून दिले पाहिजे. निर्भय बनवणाऱ्या, उत्साह निर्माण करणाऱ्या विचाराचे परिशीलन केले पाहिजे. शांत चित्ताने विचार करून मग ते स्वीकारावे. ते खरेखुरे सत्य दाखवणारे असेल. मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो किंवा नरक मिळतो यासारख्या विचारदुष्ट विचारसरणीतून बऱ्याच मोठ्या चुका निर्माण होतात. खराखुरा धर्म हा प्रत्यक्ष जीवनात सत्य उजळविणारा असतो. आत्ता या क्षणीच तो अनुभव पाहिजे. त्याला पुढे पसरलेल्या अनंत काळाच्या अंतिम निवाड्याच्या दिवसाची वाट पाहण्यात बसण्याचे कारण नाही. सत्य हे पुढे असते, मागे असते, तसेच ती आत्ताही असते. सत्य धर्माची शिकवण लक्षात ठेवली पाहिजे. जे चिर नरक व अनंत स्वर्ग मानतात, ईश्वर त्यांचे कल्याण करो. आपल्याला या वादात शिरण्याचे काहीच कारण नाही. खरी गोष्ट अशी की सत्य हे जसे आत्ता आहे तसेच ते समाधान मिळवून देणारे आहे. जे उत्साहवर्धक, प्रेरणादायी व आत्म्यास प्रफुल्लित करणारे असते तेच सत्य असते. सत्य हे कधी संकुचित असत नाही, तर ते सर्वव्यापी असते. त्याच्यात उपाधी नसते, कारण सत्याला मुरड घालता येत नाही. जे जसे आहे तसेच असते. ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वसत असते. ते कुठेतरी दूर शोधण्याचे कारण नाही. प्रत्येकाचे अंतर्हृदय हे सत्याचे प्रतीक आहे. हृदयाचे ठोके हे त्याच सत्याने निश्चित होत असतात. ते जसे जवळ आहे तसेच ते लांब आहे. ते मोठे आहे तसेच ते सूक्ष्म आहे. आत आहे तसेच ते बाहेरही आहे. त्याच सत्याचा आविष्कार म्हणजे शिव होय. ईश्वराचे राज्य आपल्या अंतःकरणातच विराजमान आहे असे लिओ टॉल्स्टॉय म्हणतो. या सत्याच्या दिशेनेच या विश्वाचा प्रवास चालू आहे. त्याचे प्रकटीकरण होत असते. त्याला आतुडण्याचे अनेक मार्ग असू शकतात. आत्म्याला आकार व प्रकार नसतात, म्हणूनच त्याचे आविष्कार अनेक रीतीने होताना आढळतात. भक्तीचा जिव्हाळ आणि प्रेमाचा उमाळा हृदयातून उच्चंबळून वाहत असेल तर अंतःकरणात आत्मचैतन्य झळाळत असल्याचा प्रत्यय येईल. काय समजून घ्यावे हेच समजत नसल्याने आपला भलताच गैरसमज होऊन जातो व सत्याची उमज होत नाही. मानवावर प्रेम करण्यातूनच मानव ईश्वराला जाऊन भिडतो. आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच याचा अर्थ जनसेवा ही वेगळी गोष्ट व मोक्ष ही दुसरी गोष्ट असे होत नाही. तर आपण जसे स्नान करून स्वच्छ होतो, यामध्ये स्नान करणे ही एक प्रकारची गोष्ट व स्वच्छ होणे ही दुसरी गोष्ट असे नसते. तर स्नान करीतच स्वच्छ होत जातो. स्नान करणे म्हणजेच स्वच्छ होणे असते. तद्वतच निरहंकारी व्रतीने जनसेवा करीतच मोक्ष मिळत असतो. या मोक्षाच्या आड अज्ञान येत असते.
अज्ञान विचाराच्या अभावाने निर्माण होते. विचाराने विवेक जागृत होतो. विवेकाने समग्र अनुभवाची सुसंगती लावता येते. पण कोणी विचार करण्याचाच विचार करीत नाही. अविचाराने आचारात विसंगती येते. म्हणजे साचार विवेक नसल्याने विचार, उच्चार व आचार यांचा त्रिफळा उडलेला दिसतो. विचार करणे म्हणजे निर्माण करणे असते. सृजनशीलतेलाच काही वेळा ज्ञान म्हटले जाते असे हेगेल हा विचारवंत म्हणतो. तर य क्रियवान स पंडिता असे महाभारतात वनपर्वामध्ये सांगितलेले आहे. आचाराने शील घडते व शिलाच्या मानस सरोवरातून कृतीचा वहवड बाहेर पडत असतो. या कृतीतून आत्मा प्रकट करीत असतो. प्रत्येक कृतीतून आत्मा स्वतःलाच शोधत असतो. उद्धरिदात्म आत्मनाम, स्वतःच स्वतःला वर उचलावे हे महत्वाचे ठरते. अत्त दीप भव, स्वतःच प्रकाश दीप बना असे बुद्धाने सांगितले आहे. नैतिक आचरणाचा आशय हा अंतरात्म्याचा आविष्कार आहे. सारा नैतिक प्रयत्न म्हणजे स्वतःचा चाललेला अखंड शोध होय. या विश्वाच्या गराड्यामध्ये आपण स्वतःचा मी हरवून बसलेलो असतो व असार्थतेच्या पाठीमागे स्पर्धात्मकरित्या धावत असतो. हे केवळ इंद्रिय गम्य जड जगत म्हणजेच सर्व काही नाही. या सर्वांच्या पलीकडे काहीतरी विराजमान आहे. हे जग म्हणजे कामवासना व उदर एवढेच नव्हे. आपली शरीरे म्हणजे मांसांचे गोळे व इच्छांचा जुडगा. हजारो स्त्री पुरुषांकडे पहा, ते केवळ याच साठी जगत आहेत. पण या सर्वांच्या पलीकडे एक सत्ता विराजमान आहे. ती स्वसामर्थ्याने विलसत आहे. त्या स्वयंप्रभेवर अज्ञानाचे झाकण पडले आहे. इच्छांच्या लाटावर तरंगणाऱ्या मनाची अवस्था एखाद्या भीक मागणाऱ्या भिकाऱ्यासारखी बनते. थोडी भीक मिळाल्याने त्याची तात्पुरती भूक शमते. पुन्हा ती ताजीतवानी होऊन त्याला भीक मागण्यास भाग पाडते. भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा अशी त्याची अवस्था होते. विरक्ती प्राप्त झाली म्हणजे व्यक्तीला सर्व प्रकारच्या काळज्या आणि चिंता यापासून मुक्ती मिळते. सर्व जीवमात्रावर अमर्याद प्रीतीने मुक्ती मिळणे हीच युक्ती आहे व मुक्ती मिळवणे ही आपल्या जीवनप्राप्तीची व्याप्ती आहे. त्यासाठी विशुद्ध चित्त असणे महत्त्वाचे ठरते. कल्प प्रयत्नांनी मनातील विकल्प घालवायचा असतो व त्या ठिकाणी सतसंकल्प स्थापावायचा असतो. सतसंकल्पाचा शुचिसंकल्प झाला की माणसाचा देव बनतो. मानव व ईश्वर यांच्यातील हा फरक आहे की ईश्वर संकल्प करतो तर मानव संकल्प करून विकल्प करतो. पण हे विकल्प घालवण्याचे काम इतके अल्प स्वल्प नाही. त्यासाठी मनावरील अज्ञानाची फलकटे विस्कटून टाकावी लागतात व अहंकाराचा डोलारा ढासळावा लागतो. एकदा का अहंकाराचा डोलारा ढासळला की मग फेसाळलेली चैतन्याची सरिता खळाळत दुथडी भरून वाहते. सर्व उपाधींचा त्याग करून त्या सरितेमध्ये स्वतःला सर्वस्वासह झोकून दिले की मग वाहत जाऊन अथांग महासागराचा अनुभव आपोआप येतो. आनंदाच्या खळाळणाऱ्या अमर्याद महासागरामध्ये आपणही आनंदरूप होऊन जातो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. इमर्सन म्हणतो, मला कोणत्याही घटना ह्या पवित्र किंवा अपवित्र नाहीत. प्रतिक्षणी चैतन्याने रसरसलेले बदलणारे जीवन, प्रतिक्षणी होणारे परिवर्तन आणि विश्वाला खेळवणारे आत्मतत्व यापेक्षा कशाने आपणास सुरक्षितता लाभेल. लोकांना कशाला तरी चिकटून राहावेसे वाटते, काहीतरी घट्ट पकडून ठेवावेसे वाटते. अशाने मानव जड, चैतन्यहीन, अगतिमान व अप्रगतिशील बनतो. गतिमान आणि प्रवाही राहण्यानेच मानवाला जीवनाचा आनंद मिळतो आणि जीवनाचे रहस्य उलगडते. आपण जगतो यातच जीवनाचे गुपित साठवलेले आहे. तेव्हा या गतिमान जीवनाची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवले पाहिजे. मात्र गतीबरोबर वाहत जाऊन मागील उगमाचा संबंध तुटला म्हणजे आपण ठणठणीत कोरडे होऊन जाऊ. तसेच उगमाशी घुटमळत न राहता त्यातून मिळणारी चैतन्यदायी तत्वे घेऊन पुढे पुढे जात राहिले पाहिजे. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नये. नित्य परिवर्तनीय निसर्ग व स्थिर असे आत्मतत्व यात प्रथमदर्शनी विरोध वाटतो. पण हा विरोध वरवरचा आहे. निसर्गाच्या विभिन्न प्रकटीकरणातूनच आत्मा स्वतःला व्यक्त करीत असतो. आत्म्याचे बाह्यीकरण म्हणजेच निसर्ग असतो. या निसर्गाच्या तोंडावरील पडदा दूर सारला म्हणजे तिथे आत्म्याचे स्वरूप दिसते.
नवसृजन हे आत्म्याचे आविष्कारण असल्याने ते क्रीडेसारखे व लीलेसारखे अभिनव, अकृत्रिम व आनंददायी ठरते. आपली व्यक्तिगतता व गतानुगतिकतेने निर्माण करून दिलेली संकुचितता यामुळे आपल्या खऱ्या स्वरूपाला आवरण पडते व वासनांचा आवर होत नाही. त्यामुळे परस्पर इच्छामध्ये रण माजते व जी वरचढ होऊन शिरजोर करते तीच आपल्या कृतीची काही वेळा नियामक बनते. विकारात चांगले वाटलेले विचार विवेकांती वाटत नाहीत आणि मग खरे काय व चांगले कर्म कोणते इत्यादी प्रश्न उपस्थित होतात. पण संकुचित वृत्ती सोडून देऊन विश्वाचे नागरिक होऊन वागणे हे आपले कर्तव्य ठरते. कर्तव्यामध्ये तव्यता असते. ती पूर्ण झाली की आपण कृतकृत्य होतो, त्यानंतर कृतार्थ होतो व कृतार्थ झाल्यानंतर निवृत्त होणे यथार्थ ठरते. या निवृत्तीमध्ये मोक्ष साठवलेला असतो. हे मोक्ष मिळवून देणे अध्यात्माचे काम आहे. आपण समाजात वावरताना आपल्या भोवती विभिन्न संप्रदायवाद्यांचा आणि मतमतांतरांचा गलबला व गराडा असतो. या गराड्यामुळे आपली विश्वाभिमुखता जाऊन त्याचं खुराडं बनतं. त्यातच सांप्रदायिक आग्रह निर्माण होऊन वाढीस लागतात. या आग्रहामुळे काजळी चढते व खुराड्याचं धुराडं बनतं. पण या धुराडेमय खुराड्याचा चुराडा केल्याशिवाय अध्यात्माच्या प्रदेशात प्रवेश करताच येणार नाही. संप्रदाय असणे काही फार वाईट बाब नाही, पण संप्रदायाला चिकटून राहणे हे अधोगतीचेच लक्षण मानावे लागेल. एक संप्रदाय त्या महान सत्याचे अल्पांशाने दर्शन घडवित असतो. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. एकाच वस्तूला ज्ञाते लोक अनेक नावांनी संबोधतात. याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामधूनच सर्वांचा उगम झाला आहे. तेच आहे सर्व जीवांची जगण्याची प्रेरणा. अध्यात्म हे धर्मांची प्रेरणा व परमसाध्य म्हणावे लागते. जीवांची स्थूल सूक्ष्म शरीरे आणि सृष्ट पदार्थ हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे परिणाम आहेत. ते क्षर क्षत्र होय, तर त्रिगुणातीत असणारे साक्षी चैतन्य अक्षर क्षत्रज्ञ होय. त्या उभयतामधील भेदाचे ज्ञान हा आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होय. त्यालाच नित्यानित्य वस्तू विवेक म्हटले जाते. विवेक ज्ञानाने अज्ञानजन्य ज्ञानाची निवृत्ती केल्यानंतर आत्मज्ञानाचा उदय होतो व अध्यात्माला सुरुवात होते. सर्वांतर्यामी असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचा साक्षात प्रत्यय येणे आणि आत्मस्वरूपात विलीन होणे हा श्रेष्ठ आनंद होय. प्रत्येक व्यक्ती ही आनंद यात्री आहे. प्रत्येक जीवमात्रास आत्मसाक्षात्कार ईश्वर मिळवण्याचा हक्क आहे. किंबहुना मानव जन्माचे ते श्रेष्ठ कर्तव्य व ध्येय आहे. श्रेयस संपादन करणे ही धर्माची प्रेरणा असते. जीवनातील कोणताही घटक त्याज्य व कनिष्ठ न मानता त्याला पूर्णत्वाच्या साधनेतील साधन मानणे आणि सर्वात्मभाव व्रतीने अनंत स्वरूप आनंदमय विश्वात्म्याची उपासना करणे हे जीवनाचे सार आहे. व्यक्ती व समाज यांना मुक्ती मिळवून देणे हे अध्यात्माचे मर्म आहे. मुक्तता कुठे आहे, कशी लाभावी याविषयी एक विचारवंत म्हणतो, काळाच्या खळखळाटामध्ये जे पूर्ण गमवावे लागते अशा वैयक्तिक स्वार्थ लोभाची मागणी जीवनाजवळ जी माणसे करीत नाहीत त्यांच्याकडे मुक्तता आपण होऊन जाते. वैयक्तिक सुखाचा संघर्ष सोडून देणे, तात्पुरत्या इच्छांना विसरणे, सनातन गोष्टींची तप्तता अंतरात भिनू देणे हाच मानवाचा खरा उद्धार आहे. हीच मुक्त मानवाची आराधना रीत आहे. आपल्या सहप्रवाशी बांधलेला हा माणूस, समान विनाशाच्या एकाच संबंधाने जोडलेला हा माणूस जेव्हा असा मुक्त होतो तेव्हा त्याच्या रोजच्या व्यवहारातही त्याच्या अंतरीच्या प्रकाशाने केलेली किमया जाणवू लागते. भूतकाळात जे जे सुंदर होते, जे सनातन होते, रात्रीच्या तारकाप्रमाणे चमकत असते. जे मन क्षुल्लक व अपात्र असते त्याला भूतकाळाचे हे सौंदर्य व वैभव पेलत नाही. पण ज्या मनाने नियतीचे पाश नीट ओळखून पुरेपूर सहन केलेले आहे त्याला भूतकाळाचे हे वैभव एका धार्मिकतेकडे नेणारे असते. ज्याच्या कृतीतून ईश्वराची इच्छा व्यक्त होते व ती कृती चैतन्याचा खळाळता प्रवाह बनतो. ज्या कृतीला व्यक्तीच्या आशा आकांक्षा चिकटलेल्या नसतात, पूर्णपणे निस्वार्थी होऊन केवळ प्रेमातूनच जिचा उगम झालेला आहे ती कृती मुक्त मानवाची असते. तो एका गूढ अंधारातून प्रवास करीत जात असतो. अनंत कठीण प्रसंग आणि जीवावर बेतणारी संकटे ओलांडून तो पुढे जात असतो आणि एकदम त्याला प्रकाश दिसतो. त्याची आशा दुणावते. सर्व विकल्प विरून जातात. थोडा नेटाने प्रवास सुरू होतो आणि चैतन्याच्या झळाळत्या प्रकाशामध्ये त्याचे आगमन
तो नदीच्या पैल तीरावर उभा असतो तर जग अलीकडच्या तीरावर नटलेले असते. पण नंतर त्याला समजते की ते जग मुळी तसे नाहीच, ती तर त्याची पडछाया आहे, केवळ एक आभासात्मक विलास आहे. जगताचे असारत्व समजणे व परब्रह्माचे स्वरूप आकलन होणे हा अध्यात्माचा एक भाग असतो. नित्यानित्य वस्तू विवेक, यम उत्तर फलभोग विराम, शमदमादी षटसंपत्ती या गोष्टी साधकाच्या ठिकाणी निर्माण होतील तेव्हा तो अध्यात्म श्रवणाचा अधिकारी बनतो. त्याच्यानंतर त्याची मुमुक्षु साधक सिद्ध अशी उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि तो अध्यात्माचा अधिकारी बनतो. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. अंधार प्रकाश, सुख दुःख, जय विजय, लाभ अलाभ या सर्वांच्या ठिकाणी ज्याची बुद्धी सम झाली आहे, अथवा बाहेर उष्ण झळाया लागतात तव आत गीत निद्रा चिर अखंडित अशी स्थिती असणाऱ्या मुक्तांची अवस्था म्हणजे अध्यात्माच्या प्रदेशातून मुक्तपणे विहार करणे असते. तेथील वृक्ष वाटिकेमध्ये विसावणे असते आणि मधुमत्त मिलिंद होऊन मध चाकणे असते. आनंदमय कोशात आत्म्याचे प्रतिबिंब पडलेले असते. आपल्याला मिळणाऱ्या आनंदाचा स्रोत त्यातून स्रवत असतो. आत्मा हा आनंदमय आहे, आनंदाचे निधान आहे. सच्चित व आनंद यालाच ब्रह्म म्हटले जाते. अयम आत्मा ब्रह्म हेच वेदांताचे सांगणे आहे. ते तत्व स्थिर, अपरिवर्तनीय, अव्यक्त, सत्य, नित्य, तटस्थ आणि कुटस्थ असे आहे. नित्य असणे याचे दोन प्रकार पडतात. एक परिणाम नित्य आणि दोन कुटस्थ नित्य. परिणाम नित्य म्हणजे द्रव्य तेच राहून त्याच्यामध्ये बदल घडून येतात. उदाहरणार्थ पाणी हे द्रवरूप असते, त्याची वाफ होते आणि त्याचेच बर्फ बनते. या सर्व अवस्था भिन्न भिन्न असल्या तरी त्यातील द्रव्य जे पाणी ते तेच राहते. त्याच्यात परिणाम घडून आले तरी द्रव्य म्हणून तेच राहते, म्हणून त्याला परिणाम नित्य असे म्हणतात. तर दुसरे कुटस्थ नित्य असणे म्हणजे आयरनीसारखे. आयरनीवर वरून कितीही आघात झाले तरी तिच्यात बदल घडून येत नाहीत. अनेक प्रकारचे व आकाराचे नाना अलंकार तिच्यावर घडत असतात, मात्र आयरनीवर परिणाम होत नाही. ती नित्यच असते, ती परिवर्तन पावत नाही. तसेच आत्म्यावर सर्व प्रकारचे परिवर्तनीय जग दिसले किंवा त्याच्यावर अनेक व्यवहार घडत असले तरी तो नित्यच असतो, कारण तो कुटस्थ असतो. आत्म्याला आणखी एक शब्द वापरला जातो, त्याला तटस्थ असे म्हणतात. तटस्थ म्हणजे तीरावर उभे राहून नदीच्या प्रवाहाकडे पाहणारा. वस्तुतः स्वतः प्रवाहापासून अलग असलेला नदीचा जलौघ अखंडपणे चाललेला असतो. तद्वतच आपला जीवनौघही चाललेला आहे. या सर्व जीवनाकडे प्रेक्षकाप्रमाणे पाहणारा जो असतो तो आत्मा असतो. तो काळाच्या पलीकडे उभा असतो, म्हणूनच काळाची परिवर्तन त्यास समजू शकतात. या प्रवाही जीवनाकडे गतिमान जगताकडे पाहणारा तो साक्षी असतो. त्याच्या साह्याने सर्व क्रिया घडतात, पण त्यात तो भाग घेत नाही. त्याच्या साह्याने सर्व काही दिसते, पण तो कोणाला दिसत नाही. जग परिवर्तन पावते, ते गतिशील आहे. या गतीबरोबर आत्म्याची गती असती तर त्याला जगाचे भानच झाले नसते. जो प्रवाहाबरोबर वाहत जातो त्याला प्रवाहाचे भान कसे होणार? अथवा असे समजूया की दोन रेल्वे गाड्या समान गतीने पळत असतील तर आतील डब्यातील माणसांना त्या दोन्ही गाड्या स्थिर आहेत असे वाटते. पण स्टेशनवर उभा राहिलेला जो कोणी असेल त्याला त्या दोन्ही गाड्या पळत आहेत असे दिसून येईल. पृथ्वीच्या गतीबरोबर आपणही भ्रमण करीत आहोत, म्हणूनच आपणास पृथ्वी स्थिर आहे असे वाटते. पण पृथ्वीच्या थोडे पलीकडे जाऊन स्थिर व्हावे तेव्हा दिसून येईल की हे विश्व अनंत गतीने भ्रमण करीत आहे. जणू काय त्यांच्यात पळण्याच्या शर्यतीस लागले आहेत. तेव्हा या गतिमान समग्र विश्वाला जो पाहू शकतो तो या प्रवाही वस्तूंबरोबर वाहत नसून स्थिर असला पाहिजे, तरच त्याला जगाच्या प्रवाहाचे ज्ञान होईल. म्हणजेच या प्रवाही काळाचे ज्या कोणाला ज्ञान होते तो द्रष्टा प्रवाहाच्या पलीकडे असून स्थिर आहे व तोच आपला आत्मा आहे. त्या नित्य, तटस्थ व कुटस्थाचे स्वरूप समजावून घेतले की आपणही तेच होऊन जाऊ. आपण आत्मस्वरूप मुळी आहोतच, पण त्या दोहोंच्या मध्ये एक पडदा आहे. त्या पडद्याचे छिद्र जसजसे मोठे होत जाईल तसतसे त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान होत जाते. व जेव्हा हा पडदाच नाहीसा होतो तेव्हा ते व मी
हे दोन नव्हतोच, एकच होतो असे समजून येते. त्या पडद्यामुळेच फरक जाणवत होता. आपण आत्मज्ञान मिळवायचे याचा अर्थ फक्त स्वतःची ओळख करून घ्यायची एवढाच आहे. या पडद्यामुळे आपण स्वतःलाच विसरलो आहोत. आपल्यावर अनेक संस्कार झाले आहेत. त्यामुळे आपण खरे रूप विसरून जगामध्ये मेंढराच्या कळपामध्ये शिरलो आहोत. पण जेव्हा ओळख दाखवणारा एक येतो आणि तत्वमशी म्हणून आपल्याला ओळख करून देतो, त्यावेळेस समजते की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. जे जे आहे ते सर्व खरोखर ब्रह्मच आहे. इतर भूलथापा, मी केवळ सच्चिदानंद आहे. एका उपनिषदामध्ये एक रूपक दिले आहे. या अनादी संसाराच्या अश्वत्थ वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत. एक सर्वात वरच्या फांदीवर आहे आणि दुसरा खालच्या फांदीवर आहे. वरचा पक्षी तटस्थपणे बसून केवळ पाहत आहे आणि खालचा पक्षी विषय फळे भक्षण करीत आहे. त्यातील काही फळे गोड तर काही कडू आहेत. गोड फळे तो आनंदाने खात आहे, पण जेव्हा कडू फळ त्याच्या तोंडात जाते तेव्हा तो तोंड वाईट करतो आणि फळ थुंकण्याचा प्रयत्न करतो. या कडू गोड फळांचा यथेच्छ स्वाद घेतल्यानंतर त्याला समजते खरोखर यात काहीच तथ्य नाही. यातील गोडपणा हा काही खरा गोडपणा नाही. त्या सर्वांविषयी जेव्हा वैराग्य प्राप्त होते तेव्हा शाश्वत आनंदाची ओढ लागते. तो वर पाहतो तर वर आपल्यासारखाच एक पक्षी बसला आहे असे दिसते. तो एक एक फांदी ओलांडीत वरच्या फांदीवर जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि जेव्हा वरच्या फांदीवर जातो तेव्हा त्याला समजते की अरे, मघाचा पक्षी मीच होतो. खालची ती तर केवळ माझी पडछाया होती. या संसारामध्ये आपण विषय फळे चाखत आहोत. जेव्हा सुखदुःखांविषयी वैराग्य प्राप्त होईल आणि आनंदाच्या ओढीने ईश्वराच्या प्राप्तीने झपाटले जाऊ तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक एक एक टप्पा ओलांडून त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. त्यावेळी आढळून येते की मी आजवर ज्याचा शोध घेत होतो तो तर मीच होतो. त्यामुळे सुखदुःखाची चव घ्यावी लागत होती, परंतु मी या द्वंद्वाच्या पलीकडचा आहे. मूल जन्माला आले की त्यावर तू दुबळा आहेस, तू सामर्थ्यहीन आहेस, तू या जगात कवडीमोल आहेस असे संस्कार केले जातात. या संस्कारामुळे त्याला खरोखर वाटू लागते की मी दुबळा आहे, मी दीन आहे. या दुर्बलतेतच दुःखाचे मूळ आहे. दुर्बलता म्हणजे मृत्यू. आपण आत्म्याला पारखे होतो. दुर्बलाला आत्मलाभ होऊ शकत नाही. नयन आत्मा बलहीनेन लभ्या असे वेदांत कंठरवाने सांगतोय. दुर्बलतेमुळे अवनती होते, मग ती सामाजिक असो वा आध्यात्मिक असो. खरे धार्मिक होणे हे वीराचे काम आहे. धर्म हा जुगाराचा धंदा आहे. ते पेलण्याची पात्रता अंगी पाहिजे. सामर्थ्यहीन, दुबळ्या, वाणिज्य, दुकानदारी वृत्तीच्या माणसांचे ते काम नव्हे. म्हणून प्रथम सामर्थ्य संपन्न होऊन मन, मेंदू व मनगटाचे बळ वाढवले पाहिजे. आत्मबळ, शरीराचे बळ आणि बुद्धिबळ निर्माण करून धर्म प्राप्त करून घेतला पाहिजे. धर्म हा दुबळ्या लोकांना प्राप्त होत नसतो. म्हणून प्रथम दुबळ्या बनवणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. दुबळी बनवणारी, खाली ओढणारी कोणतीही गोष्ट सत्य नसते. सत्य तेच की ते सामर्थ्य संपन्न करते, चैतन्य देते, प्रेरणा पुरवते. तेव्हा विचारातील दुबळेपणा फेकून दिला पाहिजे. वेदांत आपणास हेच शिकवतो. तो म्हणतो, सामर्थ्य संपन्न व्हा, सामर्थ्यच तुम्हास ईश्वर मिळवून देईल. स्वतःला कधीही हीन लेखू नका. तुम्ही ईश्वर आहात. हे चैतन्याच्या पुतळ्यानो, दिव्य धामवासी देवतानो, आपले खरे रूप जाणा आणि मिथ्यात्वाचा पसारा मागे सारा. हाच आहे वेदांताचा उपदेश. हेच आहे तत्वज्ञानाचे सांगणे. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आत्मबळ आहे ती व्यक्ती कोठेही संचार करू. स्वसामर्थ्याने ती नेहमी प्रतिष्ठित असते. जसे सुंदर पुष्प डोंगरात पडू, अरण्यात असो, स्मशानात वसो वा राजमहालात निवासो, त्याचे सुगंध देण्याचे कार्य चालूच असते. त्याचप्रमाणे आत्मसंपन्न मनुष्याचे असते. नभोमंडलातील दिव्य तारांगणाप्रमाणे तो सदैव झळाळत असतो. आत्मसंपन्न होण्याचे ध्येय उराशी बाळगून केवळ देहासाठी न जगता ध्येयासाठी जगले पाहिजे. स्वतःला सोडून देऊन समग्र जीवनच त्यात ओतले पाहिजे. म्हणजे आत्मा आपोआप त्यात गवसतो. मात्र अदम्य उत्साह हवा, ध्येयाची अतूट ओढ हवी. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, भिवू नका. सर्व जग आपलेच आहे, भ्यायचे कुणी आणि कुणाला. एक अशी गोष्ट सांगितली जाते, ग्रीस देशाचा सिकंदर बादशाह भारतात आला असता
जंगलात एका शिलाखंडावर उघडाच बसलेला संन्यासी दिसला. त्याची विद्वत्ता पाहून तो भारावून गेला आणि त्याला ग्रीसला येण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा त्या संन्याशाने नकार दिला. त्यावेळी बादशाह म्हणाला, तू जर आला नाहीस तर मी तुला ठार करीन. तेव्हा तो संन्यासी धीटपणे मोठ्याने हसला व म्हणाला, तुझ्या आयुष्यात याच्या इतकी खोटी गोष्ट तू कधीच बोलला नसशील. जड जगताचा बादशाह, मला मारणारा कोण? मी तर अमर आहे. मला शस्त्र छेदू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, की अग्नी जाळू शकत नाही. हे सामर्थ्य आहे, हे धैर्य आहे. कृष्णाने प्रारंभीच म्हटले आहे, क्लैबम मा स्मग महा पार्थ नैत त्वयुपपद्यते शुद्रम हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ परंतप. हे पार्था, असल्या भ्याडपणाला थारा देऊ नकोस. हे तुला शोभत नाही. शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, हे शूद्र मनोदौर्बल्य टाकून देऊन युद्धाला उभा राहा. हा गीतेचा संदेश आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, जे जे प्रकाशयुक्त व सामर्थ्ययुक्त असेल ती माझीच विभूती आहे असे जाणा. सामर्थ्यातूनच आत्मा प्रकट होत असतो. प्रचंड सामर्थ्यानेच सागर गंभीर बनला आहे. म्हणूनच सामर्थ्याचे पूजक व्हा, ते जीवनात उतरवा, तेच यश मिळवून देईल. अध्यात्मज्ञान नित्य आहे हे खरे असले तरी नित्य काय आहे हे पाहावे लागेल. नित्य काय आहे हे समजून घेण्यासाठी अनित्य काय आहे हेही समजून घ्यावे लागते. म्हणजेच अध्यात्मात शिरण्यातील पहिल्यांदाच नित्यानित्य वस्तुविवेक व शमदमादी षटसंपत्ती प्राप्त करून घ्यावी लागते. इहलोक आणि कर्मकांडवाद्यांनी मानलेल्या परलोकाविषयी अनासक्ती म्हणजेच फलभोग विराम व्हावा लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे स्वर्ग नरक या चोरांच्या वाटा आहेत हे जाणले पाहिजे. एवढे सर्व साधले म्हणजे ईश्वर प्राप्तीची, आत्मसाक्षात्काराची तीव्र तळमळ निर्माण झाली म्हणजे कुठे अध्यात्माचा ओनामा झाला असे म्हणता येते.